नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण काठाचा उपयोग करून ब्लाऊजची डिझाइन करणार आहे। तर पहा, गळा रुंदी आहे 2.5 इंच। तर पहा, गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची आहे 7.5 इंच। अशा प्रकारे आपण मार्क करून घेऊया आणि 2.5 इंच आणि गळ्याची उंची आहे 7.5 असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा। तर पहा, आणि खालच्या साईडला आपण एक्स्ट्रा 3 इंच घेणार आहेत अजून, आणि तो पुन्हा बॉक्स तयार करून घेणार आहे। त्यावरती असं आपण एक पानाचा आकार तयार करून घेणार आहे। पानगळा करणार आहे, तर त्यासाठी आपण पानाचा आकार काढून घेणार आहे आणि जो आपण मेन 7.5 इंचावरती गळा केला होता त्याच्यावरती आपण वेगळी गळ्याची डिझाइन तयार करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे 2 अर्धे अर्धे गोल करून घेतलेले आहेत मी। आणि आता आपण बाहेरचा पानगळा कट करून घेणार आहे आणि जो मधला आकार दिलता तोही आपण आता कट करून घेणार आहे। व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे आकार तयार झालेला आहे। तर आता आपण चला कॅनव्हास पेपर काढून घेऊया आणि त्याच्यावरती हा आकार आपण काढून घेऊया। तर पहा, बंद बाजूला बंद साईडच ठेवायची। त्या मधला जो पॅच होता त्याची बंद बाजूला कॅनव्हासची पण बंद बाजूच ठेवायची। जो गळ्याचा आकार आहे त्याच्यावरती बरोबर आकार काढून घ्यायचा आणि जो एक्स्ट्राचा साईडचा पार्ट आहे तिथे आपण अर्धा ते पाऊण इंच वाढून घेणार आहे कॅनव्हासवरती। आणि गळ्याचा जो मेन आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कॅनव्हासचा। तर हे पहा, अशा प्रकारे काठ आहेत, ते काठ एवढेच आहे, तर ते काठाचा उपयोग करायचा आहे आपल्याला आणि पॅच देऊन घ्यायचा आहे। गळ्यासाठी आपल्याला अस्तरही लागणार आहे, त्यासाठी अस्तरही काढून घ्यायचं आहे आपण। आणि चला आता आपण गळा तयार करून घेऊया। तर आपण हे पानगळा जो काढला होता अस्तरवरती तो आधी आपण मेन ब्लाऊज पीसला जॉईन करून घेणार आहे। तर त्यासाठी आधी आपण खाली कमरेच्या साईडला आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची। नंतर गळा आपल्याला उलट्या साईडला ठेवायचा आहे। गळा आपण पलटी करून घेणार नाहीये, तर फक्त आपण कमरेच्या साईडला अस्तर जोडून घेणार आहे आणि नंतर गळ्यावरती टिप देऊन घेणार आहे। गळा असा व्यवस्थित ठेवून टाचण्यांनी पॅक करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला टिप मारताना गळा असा पसरू नये म्हणून असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा। व्यवस्थित असा प्लेन करून त्याला टाचण्या लावून घ्यायच्या आणि नंतर आपण त्याच्यावरती टिप देऊन घेणार आहे। जसा पानगळ्याचा आकार आहे तसाच आपण पानगळ्याचा आकार ब्लाऊज पीसवरती शिवून घेणार आहे। जो अस्तरचा आपण कट केला होता तो नंतर टाचण्या काढून घ्यायच्या आणि नंतर गळा आपला कट करून घ्यायचा आहे। आपल्याला साईडचा भाग जो आहे अस्तरचा तो आपण ब्लाऊज पीसवरती शिवून घ्यायचा आणि जे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड आहे ते नंतर कट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे पानगळा झालेला आहे। तर आपल्याला पिंक कलरची त्याला पायपिंग बसवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी असा पिंक कलरचं कापड घेतलेलं आहे आणि असं क्रॉसमध्ये कट करून घेणार आहे। क्रॉसमध्ये गळपट्टीसाठी कापड काढून घेतलेले आहे। तर आता मी गळपट्टी तयार करून घेणार आहे। तर हे पहा, अशा प्रकारे पायपिंगसाठी आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि आता आपण पायपिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण पायपिंगसाठी पट्टी जोडून घेणार आहे। जेव्हा पानगळ्याच्या कॉर्नरला जेव्हा येतो तेव्हा व्यवस्थित कॉर्नरमध्ये शिवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर पायपिंगसाठी जी पट्टी जोडतो त्याच्यावरती नंतर जोडल्यानंतर नॉच देऊन घ्यायची आहे। या पट्टीवरती मी बाहेरच्या साईडला तर टिप देऊन घेणार आहे आणि नंतर पायपिंग करून घेणार आहे। पानगळ्याच्या मध्ये कॉर्नर आहे तिथे पट्टीला थोडासा कट देऊन घ्यायचा। अशा प्रकारे आपण गळ्याला पायपिंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला जो आपण कॅनव्हासवरती गळ्याचा जो पॅच काढला होता तो आता आपण अस्तरवरती कट करून घेणार आहे। गळा जो आहे तो बरोबर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। अस्तरवरती सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण या काठावरती कॅनव्हास ठेवून घेणार आहे। आधी आपण अस्तरवरती ते जोडून घेणार आहे कॅनव्हास। मशीनवरती जोडलं तरी चालतं किंवा त्याला इस्त्रीने प्रेस केलं तर अस्तरला पण चिटकते ते। तर आपण आता मशीनवरती त्याला टिप मारून घेणार आहे। अगदी कडेकडेने टिप मारून घ्यायची आपण।
तर यावरती आपल्याला काठ आहे तो जोडून घ्यायचा आहे। तो काठ छोटा होता तर मी अशा प्रकारे काठ ठेवून घेतला। तर खालच्या साईडला मला कमी पडत होता काठ जरा, तर मी साईडचा जो काठ एक्स्ट्राचा होता तो कट करून खालच्या साईडला मी जोडून घेतलेला आहे। काठ जोडून घेणार आहे कॅनव्हासला आणि नंतर छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे त्याला। आणि हे अस्तर मी कॅनव्हास पलटी करून घेणार आहे गळ्याचं। मी पलटी करून पुन्हा त्याच्यावरती मी दाबटीप देऊन घेणार आहे आणि जो साईडचा पार्ट होता त्याला टिप मारून घ्यायची आहे आपण आता। जे एक्स्ट्राचा पार्ट होतो ते कट करून टाकायचं आहे। गळा जो कट करताना जो कट केला होता पॅच अस्तरचा तर ते मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण त्या पॅच जो तयार केलता त्याच्यावरती। ते पॅच तयार केलता त्याच्यात मला काहीतरी कमी वाटत होती म्हणून मी पुन्हा याला पायपिंग जोडून घेतली आहे। गळ्याला पिंक कलरची पायपिंग जोडून घेतली। पायपिंगमुळे ते अशा पॅच अजून छान वाटायला लागला। आता आपल्याला तो पॅच सेंटरला ठेवून जे मार्क केलतं त्याच्यावरती आपल्याला आता गळा जोडून घ्यायचा आहे। टाचण्यांनी पॅक करून घ्यायचा आणि आता आपल्याला यावरती टिप देऊन घ्यायची। सुरुवातीला लॉक करून घ्यायचं टिप देताना, म्हणजे जेणेकरून टिप निघणार नाही। तिथेही आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे शेवटी पण। आणि याला मी साईडने पण पुन्हा एक लेस बसून घेतली आहे पानगळ्याला। अशा प्रकारे मी लेस जोडून घेतलेली आहे आणि या लेसमुळे अजूनच ब्लाऊजला छान लुक आलेला आहे। पहा आणि लेस जॉईन केल्यानंतर ब्लाऊजला आणखीन छान लुक आलेला आहे। त्यानंतर आपण ब्लाऊजला टक्स देऊन घेणार आहे। छोट्याशा काठापासून आपण पानगळ्यावरती डिझाईन केलेली आहे, पॅच बसवलेला आहे। काठापासून आपण पॅच तयार केलेला आहे पानगळ्यावरती। तर व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊजचा गळा कसा वाटला नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।